हाय, हॅलो, सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचा 9वा पार्ट आपणासमोर सादर करत आहे. कृपया सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे वेळोवेळी येणारे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. आता रोहितनं येणार नाही म्हटलं तरी अचानक संध्याकाळी तिच्या घरी येऊन राणीला असेल त्या परिस्थितीत गाडीमध्ये घेतलं आणि तिला सरप्राईज द्यायला निघाला. राणी आणि रोहित निघाले होते आणि त्यानं रूम बुक केली आणि राणी म्हणाली की सर, मला अशाच कपड्यात घेऊन निघालात का? थोडी तरी तयारी करायला हवी होती की नको? रोहित म्हणाला, तू मला सर म्हणायचं कधी सोडणार आहेस? राणी म्हणाली, खरं सांगू का, मला याच नावानं तुम्हाला हाक मारायला खूप आवडतं. आणि रोहित म्हणाला, पण मला नाही ना आवडत, मला ते ऐकायला कसं तरी वाटतं. आणि तुझ्यामध्ये ना मला माझी स्टुडंट दिसते आणि स्टुडंटसोबत हे सगळं करायचं मला कसं तरी वाटतं, एकदम अनैतिक वाटतं. आणि राणी गप्प बसली आणि करीन प्रयत्न हळूहळू असं म्हणाली. मग कपड्यांवरून त्याला आठवलं की काहीतरी समथिंग न्यू करायला पाहिजे. शेवटी प्रत्येक अनुभव हा पहिल्यांदाच असतो आयुष्यात आणि तो मेमोरेबल करायलाच पाहिजे. आणि आता तिकडं गेल्यावर काय काय होईल या विचारानं राणी शहारली होती आणि जास्त बोलतच नव्हती. तिचा घसा जड झाला होता आणि त्याच्यासमोर लाज वाटायची. त्यानं एक मोठं दुकान बघितलं, गाडी थांबवली आणि राणी म्हणाली, इथे का थांबलात? हॉटेल आलं का? तो म्हणाला, हॉटेल आलं नाही, पण तू इथेच बस, मी आलोच, असं म्हणून तो दुकानात शिरला. राणी म्हणाली, आता इथे काय करतील कुणास ठाऊक. सरांचं ना आजकाल काही कळतच नाही, खूपच वेगळं वेगळं वागतात. मग ती आता इकडे तिकडे बघत होती, शांत बसली होती. आणि तो दुकानात गेला आणि पिंक कलरच्या बॅगमध्ये काहीतरी घेऊन बिलिंग काउंटरवर बिल पेड करत होता. आणि त्याचवेळी बाहेर आला सिद्धू आणि तो म्हणाला, वहिनी, अहो तुम्ही कुठे निघालात? आणि हे काय, रोहितची गाडी आणि यात बसून तुम्ही या वेळेला, इतक्या रात्री? आणि मी पण वेडपट आहे, काय विचारतोय? पण वहिनी, पॅचअप झालं का? असं म्हणून सिद्धू हसायला लागला. राणी आता लाजली, खाली मान घालून बसली, काहीच नाही बोलली. आणि सिद्धू म्हणाला, तुम्ही लाजताय, काहीच बोलत नाही याचा अर्थ हो, बरोबर ना? चला, म्हणजे रोहितचं घोडं एकदाशी गंगेत न्हाणार म्हणायचं. वहिनी, खूप वेडापिसा झाला होता हो तुमच्यासाठी, आणि आता तुम्हीसुद्धा त्याला माफ करून परत आलात म्हणजे बरं झालं. अहो काय सांगायचं वहिनी, त्यानं किती बाटल्या फोडल्या आणि किती बाटल्या पोटात घातल्या आणि आम्हाला किती शिव्या घातल्या तुमच्या नादात, तुम्हाला माहीत तरी आहे का? घरी जाऊ देत नव्हता आम्हाला आमच्या. राणी घरात नाही, मला बेडरूममध्ये ती सगळीकडे दिसते, मला करमत नाही, मग तुम्हीही तुमच्या घरी जायचं नाही असं म्हणायचा. आणि हे ऐकून राणी गालातल्या गालात हसायला लागली आणि तो तिला किती मिस करायचा हे तिला कळायला लागलं. आणि पुन्हा राणीला दुपारचा प्रसंग आठवायला लागला. जे काम रोहितनं इतक्या विनंत्या करून मागे मागे फिरून झालं नाही, ते त्याच्या स्पर्शानं केलं होतं. आणि राणी लगेच सगळं विसरून तयार झाली होती त्याच्यासोबत जायला. त्यानं 1000 पुरावे तिच्यासमोर सादर केले असते तरीसुद्धा तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. पण त्याचा शुद्ध स्पर्श तिला कळाला आणि त्या स्पर्शानं तिला सांगितलं की हे तो पहिल्यांदाच माझ्यासोबत करतोय आणि तिला खूप मिस करतोय आणि तो तिचाच आहे. म्हणून तिचं मन त्याच्याकडे वळलं. आणि आता राणी काहीच बोलली नाही. आणि सिद्धू म्हणाला, कुठे आहे रोहित? ती म्हणाली, काहीतरी खरेदी करायला गेले आहेत. मग सिद्धूनं मोर्चा वळवला थेट आतमध्ये आणि तो दुकानात शिरला. त्याला रोहित दिसला आणि सिद्धू म्हणाला, काय रे, कुठे निघालास? आणि सिद्धूला बघितलं आणि रोहितनं डोक्याला हात लावला आणि म्हणाला, ही मुसीबत जिकडं तिकडं माझ्या मागे कशी येते? आता झाला सत्यानाश, माझं काम होणार नाही कारण बोका आडवा गेला. सिद्धू म्हणाला, साल्या, मला बोका म्हणतो का? आणि जेव्हा गरज होती तेव्हा काय काय करत होतास? आम्हाला किती त्रास दिला आणि आता दोघांचं पॅचअप झालं तर आम्हाला कोण सांगायचं? बोल, कुठे चाललास त्यांना घेऊन? रोहितसुद्धा गालात हसायला लागला. आणि सिद्धूनं ओळखलं आणि म्हणाला, रोहित, तू इतका लाजत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी भन्नाट करणार आहेस. रोहित म्हणाला, भन्नाट काही नाही, सगळे करतात तेच करणार आहे. आमचं पहिलं मिलन थोडंसं यादगार तर झालंच पाहिजे. सिद्धू म्हणाला, ओके, नाही कोण म्हणतंय, झालंच पाहिजे, पण या बॅगमध्ये काय आहे? आणि नाही रे, काहीच नाही, असंच आपलं, असं म्हणून रोहित दाखवतच नव्हता.
पाठीमागं पिशवी लपवायचा आणि सिद्धूनं जबरदस्ती त्याच्या हातातून पिशवी खेचूनच घेतली. आणि बघितलं तर एक शॉर्ट रेड ड्रेस. आणि सिद्धू फार चकित होऊन म्हणाला, ओ माय गॉड, इतकी सगळी तयारी, पण माप माहीत आहे का त्यांचं तुला? रोहित डोकं खाजवत हसून डोळा मारत म्हणाला, आज दुपारीच घेतलं, चांगलंच. आणि सिद्धूनं ओय होय ओय होय म्हणत म्हणत त्याच्या कमरेत हात घालून त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि आम्ही तुला कच्चा लिंबू समजत होतो, पण तू तर खूप पुढचा निघालास की. आणि थांब साल्या, पुढचं तुला काही माहीत नसेल तर सांगतो, समोर मेडिकल आहे, तिकडे जा आणि एक पॅकेट घे. रोहित म्हणाला, कशाचं? सिद्धू म्हणाला, प्रिकॉशनचं. तू तरी घे किंवा त्यांच्यासाठी तरी घे. प्रिकॉशन घ्यायची नाही का काहीच, की एका वर्षात पाळणा हलवून बाप बनायचं आहे? आणि रोहित म्हणाला, काही गरज नाही प्रिकॉशनची, जसं होईल तसं होईल. सिद्धू म्हणाला, त्या कॉलेजमध्ये आहेत ना, आणि त्यांच्या करिअरचं काय? वय पण लहान आहे. हा पण विचार कर. तुझ्या बाबतीत नवीन आहेस, तू या बाबतीत नवीन आहेस म्हणून सांगतोय. माझं लग्न झालं नसलं तरी मी अभ्यास करून बसलो आहे या विषयाचा, त्यामुळे माझा पेपर मला सोपा जाणार. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे बाबा. मग तो दुकानाच्या बाहेर आला. पिशवी तिथेच ठेवली पाठीमागच्या सीटवर. आता राणी याच्याकडे बघत होती आणि तो हसून पुन्हा मेडिकलमध्ये गेला. ते पॅकेट घेतलं, पॅन्टच्या खिशात लपवलं आणि आला परत. आणि पुन्हा गाडी सुरू झाली. आणि झालं, मित्रांचे फोनवर फोन यायला सुरुवात झाली त्याला चिडवण्यासाठी. आणि नक्कीच सिद्धूनं सगळ्यांना कळ लावली असं रोहितला कळलं. आणि आता ही माकडं अजिबात शांत बसू देणार नाही. मग रोहित फोन घेतच नव्हता, तरी सतत फोन वाजायचा. आणि राणी म्हणाली, अहो घ्या ना फोन. रोहित म्हणाला, नको ग, ते असेच त्रास देणार आणि फार चिडवणार. राणी म्हणाली, आता इतकं तर सगळं होणारच, मला तर कोणी चिडवणारच नाही. एकटा मनोज मित्र आहे, पण तो किती संकोच करतो माहीत आहे ना. तुमचे मित्र खूप चांगले आहेत. रोहित फक्त हसला आणि म्हणाला, आता तो फोन घेत नव्हता, मग तरीही खूप फोन वाजायचा. आणि रोहितनं मग एक फोन घेतला. आणि मकरंद म्हणाला, काय रे रोहित, कुठे निघालास? पार्टी आहे वाटतं. कोणत्या हॉटेलमध्ये आहे रे? आम्ही येऊ का? तसं ते संभाषण ऐकून राणी लाजली. रोहित म्हणाला, तुमचं काहीच काम नाही, अजिबात यायचं नाही, आणि मी हॉटेलचं नाव सांगणार नाही. मकरंद म्हणाला, अरे तुला गरज नाही का लागली तर? रात्री अपरात्री आता त्या हॉटेलच्या रूममध्ये ॲक्सिडेंट होणार, मग तू किंवा ती, जास्त कोण जखमी होईल? आणि मग ॲम्ब्युलन्स नको का बोलवायला? अशावेळी मित्रमंडळी खूप गरजेची असते साल्या, पटकन हॉटेलचा पत्ता दे. आणि हे ऐकून राणी प्रचंड लाजली आणि तिचे गाल लाजून लाल भडक झाले. रोहितसुद्धा खूप खळखळून हसला अगदी मनापासून आणि म्हणाला, त्याची काही गरज नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. मकरंद म्हणाला, का रे, आमची गरज नाही का आता तुला? आजपर्यंत तर आमच्याशिवाय राहत नव्हता तू, आणि आता का आमचं काम नाही म्हणतोस का? रोहित, ये ना, मस्त पार्टी करूया, आत्ताच्या आत्ता निघ. आणि रोहित म्हणाला, अजिबात नको, मी येणार नाही. मकरंद म्हणाला, बरं बाबा, आता तुझी बायको तर पटली, पण तू आम्हाला लवकर घरी जाऊ देत नव्हता म्हणून आमची रुसली, त्याचं काय? असे ते त्याला चिडवत होते. राणी लाजत होती आणि सगळं किती गोड गोड वाटायचं. आणि रोहित म्हणाला, आता तुमचं तुम्ही बघा. आणि त्यानं फोन कट केला. आणि हळूच राणीकडे बघितलं तर तिचे गाल लाजून लाल झाले होते. आणि रोहितनं गिअरवरचा हात काढला आणि पुन्हा उलटी 2 बोटानं अचानक तिच्या गालाला स्पर्श केला. तशी ती पुन्हा शहारली. तिच्या छातीची धडधड वाढली आणि रोहितनं तिच्या मांडीवर हात ठेवला आणि राणी संकोचून गेली. अगदी लाजाळूचं झाड जसं पानं मिटून घेतं लाजून, तसं तिनं स्वतःला मिटवून घेतलं. तो तर आत्तापासूनच तयारी करत होता आणि तिला कम्फर्टेबल फील करण्यासाठी तिचा हात घट्ट पकडला त्यानं. आणि म्हणाला, बी कम्फर्टेबल, ही भूतं अशीच आहेत, अशीच चिडवतात. जखमी वगैरे कोणीच होणार नाही, डोंट वरी, घाबरू नको. ती आता गप्पच होती आणि तिच्या गप्प बसण्यानं वातावरण आणखीनच रोमॅन्टिक होत होतं. इतकी हसरी मोकळ्या स्वभावाची बिनधास्त राणी पण आता कशी शांत बसली होती. आणि अचानक त्यानं तिच्या मानेकडे बघितलं. दुपारी त्यानं केलेले लव बाईट तिथे होते. आणि तो म्हणाला, राणी, हे कोणाला दिसले नाही ना?
असं म्हणून पुन्हा मानेवर एक बोट फिरवलं. तशी राणी पुन्हा शहारली. तो तर आता जास्त ओळख असल्यासारखा करायचा आणि तिच्या डोळ्यात मात्र लज्जा थांबत नव्हती. आणि नाही म्हणून फक्त मान हलवली तिनं. आणि असाच त्यांचा प्रवास खूप जास्त रोमॅन्टिक होता आणि हा प्रवास कधी संपू नये असं राणीला वाटायचं. आता राणी घरात नाही हे बघून तिच्या आईला आलं टेन्शन. आणि कुठे गेली ही मुलगी? तिनं भक्तीच्या घरी बघितलं, सगळीकडे बघितलं, तिचा मोबाईलसुद्धा घरातच होता आणि ती गेली कुठे हेच कळेना. आणि ती कोणीतरी सांगितलं की तिचा नवरा आला होता आणि तिला घेऊन गेला. राणीची आई म्हणाली, असं का? पण ही काय पद्धत? सांगून तरी जायचं ना. जीवाला घोर लागतो. आणि तिनं रोहितला फोन केला आणि म्हणाली, राणी तुमच्यासोबत आहे का? आणि रोहित म्हणाला, हो माझ्यासोबत आहे, पण आता ती तुमच्याशी बोलू शकत नाही, ती बिझी आहे आणि आता ती माझ्यासोबतच राहील. आम्ही इथूनच पुन्हा आमच्या घरी जाणार आहोत. राणीची आई म्हणाली, ठीक आहे, आता आपल्याला तरी काय, लेक तिच्या घरी सुखी असणं हे महत्त्वाचं, असं म्हणून फोन ठेवला. आणि आता राणी आणि रोहित एका 5 मजली हॉटेलच्या समोर आले आणि ती थोडी अस्वस्थ झाली ते हॉटेल बघून. इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये अशा अवतारात जायला ती कम्फर्टेबल वाटत नव्हती. आणि रोहित म्हणाला, डोंट वरी, घाबरू नकोस, आधी आपण जेवण करू. राणी म्हणाली, इतक्या सगळ्या लोकांमध्ये मी कशी थांबणार? माझे कपडे? रोहित म्हणाला, डोंट वरी, डिनर रूममध्येच मागवायचा. आणि त्यानं हॉटेल मॅनेजमेंटला सांगितलं रूममध्येच कॅन्डल लाईट डिनरची तयारी करायला. आणि तिला म्हणाला, तोपर्यंत तू फ्रेश हो. राणी म्हणाली, काय फ्रेश व्हायचं? बदलायला कपडे नाहीत आणि तुम्ही तर असंच घेऊन आलात आणि इतकं मोठं करायला लागलात तुम्ही. रोहित म्हणाला, तुला आवडत नाही का? राणी म्हणाली, आवडतं ना, नाही कसं, पण तुम्ही तर चांगलेच छुपे रुस्तम निघालात की. तुम्हाला इतकं सगळं येतं का? मला तर आश्चर्यच वाटतंय. रोहित म्हणाला, का मी माणूस नाही का? मला भावना नाहीत का? आणि पाण्यात पडल्यावर पोहायला येतं, तसं आहे इथं पण. एकदा प्रेमात पडलं की रोमॅन्स पण करता येतो. राणी म्हणाली, आजपर्यंत 2च भावना आम्ही तुमच्या डोळ्यात बघितल्या, मुलींबद्दलचा राग आणि तिरस्कार. रोहित हसून म्हणाला, मग आता बायकोविषयीचं प्रेमसुद्धा बघशील आणि ते तू माझ्या मनामध्ये जागृत केलं आणि त्याचा फायदा फक्त तुला. असं म्हणत तो तिच्याजवळ गेला. तिच्या कानावरून एक बोट फिरवलं, तिचे केस पाठीमागे घेतले आणि त्याचे गरम श्वास तिच्या कानावर सोडले. तशी राणी पुन्हा शहारली आणि तिने डोळे मिटून घेतले. आणि ही मिलनाआधीची तडफड खूप वाईट असते असं तिला वाटायला लागलं. आणि भेगाळलेल्या जमिनीसारखी तिची अवस्था झाली, जी पाण्यासाठी आसुसलेली असते. तशीच राणीसुद्धा त्याच्या प्रेमाच्या वर्षावासाठी आसुसलेली होती आणि तिच्या शरीरामध्ये काहीतरी तुटतंय असं तिला जाणवायचं. तशी त्याच्यापासून दूर सरकली आणि म्हणाली, सर. रोहित हसला आणि म्हणाला, अगेन सर? ती म्हणाली, असू द्या ना, काय फरक पडतो, पण असे सारखे जवळ नका न येऊ, मला कसं तरी होतं. रोहित म्हणाला, त्या कसं तरी होतंवर आज औषध मिळणार आहे तुला, मग पुन्हा कसं तरी नाही होणार, मग खूप काही होणार. त्याच्या बोलण्यानं ती लाजायची, हसायची आणि त्याला इतकं सगळं कसं बोलता येतं याचं तिला आश्चर्य वाटायचं. आणि ती म्हणाली, खरं सांगू, मला तर विश्वासच बसत नाही की हे तुम्ही आहात आणि हे स्वप्न आहे की हकीकत तेच कळत नाही. रोहितनं लगेच तिला चिमटा घेतला आणि ती ओरडून म्हणाली, आऊच, हे काय करताय तुम्ही? रोहित म्हणाला, स्वप्नातून बाहेर आणतोय तुला. हे स्वप्न नाही, हा भासही नाही, भ्रमही नाही, नाटकही नाही, सगळं खरं आहे. आणि ती मान वळवून म्हणाली, तुमचं आपलं काहीतरीच. मग रोहितनं तिच्याकडे ती पिशवी दिली आणि म्हणाला, जा चेंज कर. मग त्यानं तिला ड्रेस घालायला दिला आणि म्हणाला, चेंज कर आणि हे घालून ये आणि सावकाश ये, काही घाई नाही. मग ती तिकडं गेली आणि तिनं बघितलं बॅगमध्ये एक ड्रेस होता आणि सगळं मेकअपचं साहित्य होतं. मग ती येत होती मेकअप करून, कपडे घालून, तोपर्यंत त्यानं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पसरल्या, मेणबत्त्यासुद्धा लावल्या आणि तिची वाट बघत बसला खोलीत अंधार करून. आणि जशी राणी बाहेर आली, तिनं ते सगळं बघितलं, खूप भारावून गेली. त्या अंधुकशा प्रकाशात ती आणखीन संकोचली. रोहितनं सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर हटतच नव्हती. तो तिला पायाच्या नखापासून केसापर्यंत निहाळायला लागला. आणि ती ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटत होतीच, पण आता काल त्यानं जे काही दुपारीच येऊन केलं त्यापेक्षा हा ड्रेस बराच होता म्हणायचं. निदान अर्ध तरी शरीर झाकून जात आहे असं तिला वाटलं. आणि त्या रेड शॉर्ट ड्रेसमध्ये राणी कमालीची हॉट दिसत होती. त्यात
रेड लिपस्टिक लागली होती आणि ती लाजून सतत त्या पट्ट्या ड्रेसच्या खांद्यावर ओढायची आणि आता ती पुढे येईना म्हणून तोच पुढे गेला. तिला हाताने पकडून आणून टेबलवर बसवली. ती पुन्हा त्याच्यासमोर मान खाली घालून बसली आणि मांडीवरचा ड्रेस खाली ओढायला लागली. रोहितनं पटकन तिची एक मांडी उचलून दुसऱ्या मांडीवर ठेवली आणि म्हणाला, असं बसायचं असतं असे ड्रेस घातल्यावर. आणि पुन्हा त्याच्या स्पर्शानं तिच्या पोटात खड्डा पडला. मग त्यानं तिला पहिल्यांदा सॉफ्ट ड्रिंक प्यायला दिलं आणि राणी म्हणाली, मी हे नाही घेणार. रोहित म्हणाला, हे सॉफ्ट आहे, तू घेऊ शकतेस. राणी तरीही म्हणाली, नको. रोहित म्हणाला, मग दूध देऊ का? दूधसुद्धा आहे इथं. आणि राणी म्हणाली, चालेल. तुम्ही काय पिणार? रोहित हसून म्हणाला, आज नशा करणार आहेच मी, पण तुझी. आज ती नको, कारण आज तुझ्यापुढे ती नशासुद्धा फिकी पडणार आहे. इतकी हॉट आहे, बोल्ड आहेस राणी तू आज. मग देऊ का दूध? हे घे. आणि तिनं दूध घेतलं आणि त्यानं सॉफ्ट ड्रिंक घेतली आणि ग्लासला ग्लास दडकवला आणि चिअर्स केलं. आणि मग दोघांच्याही एकमेकांच्या डोळ्यात बघूनच जेवण झालं. मग राणीनं आता तिथं बघितलं तर तिथं चॉकलेट पण होतं आणि ती म्हणाली, आता चॉकलेट कशाला? रोहित म्हणाला, तुझ्यासाठी. आता इतकं पण कळत नाही का? आणि ती हसून म्हणाली, नाही मला कळत, तुम्ही वेगळंच काहीतरी करताय. पुन्हा तिला दिसलं प्रिकॉशनचं पॉकेट आणि ती म्हणाली, आता हे कशाचं पॉकेट? रोहित म्हणाला, प्रिकॉशनचं. राणी म्हणाली, कसली प्रिकॉशन? रोहित म्हणाला, प्रिकॉशन नाही घेतली तर तू प्रेग्नंट राहशील, चालेल का तुला? आणि ती लाजून मान खाली घालून हसत गप्प बसली आणि तुम्ही म्हणाल तसं असं म्हणाली. मग त्यानं तिला मिठीत उचललं, गोल गोल फिरवली आणि बेडवर आणून ठेवली आणि एक एक करून स्वतःच्या शर्टच्या गुंड्या काढायला लागला. अगदी तिच्या डोळ्यात नजर घातली होती त्यानं आणि ती नजर पाडायला तो तयार नव्हता. राणीनं त्याच्या डोळ्यातून तिची नजर काढली आणि खाली झुकवली. तशी त्याची भारदस्त छाती तिला दिसली आणि पुन्हा तिच्या काळजात धस्स झालं आणि तिच्या शरीरात वणवा भडकला आणि तिनं जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. रोहितनं शर्ट काढून टाकला आणि तिला जवळ येण्याचा इशारा केला. तशी तीही जास्त वेळ न घेता त्याच्या मिठीत सामावली आणि त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवून किस करायला सुरुवात केली. त्याचे हात आता तिच्या सर्वांगभर फिरत होते आणि स्वर्गीय सुखाची ती नांदी आहे असं दोघांनाही कळत होतं. वातावरण खूप मंत्रमुग्ध आणि रोमॅन्टिक होतं. दोघेच होते तिथं आणि एकांतच एकांत होता. आणि त्याचवेळी पुन्हा रोहितचा फोन वाजला, एकदम खनखन खणानला. दोघांनाही डिस्टर्ब झालं आणि रोहित म्हणाला, या मित्रांच्या आईला ना काय करू? राणी हसली. डिस्टर्ब झालं होतं आणि ती म्हणाली, आधी फोन घ्या ना. रोहित म्हणाला, सॉरी हां, लगेच घेतो. आणि त्यानं बघितलं तर जानकीचा फोन होता आणि म्हणाला, आई आहे, नक्कीच जेवायला बोलवत असेल, काय करू? राणी म्हणाली, आईचा फोन आहे म्हणजे घ्या, घरचे फोन टाळायचे नाहीत. आणि तो म्हणाला, आणि काय सांगायचं? कुठे आहे विचारलं तर काय सांगू? आणि ती म्हणाली, तुम्हीच सांगा काय सांगायचं ते, मी कशाला सांगू? आणि रोहितनं पुन्हा श्वासावर काबू केला, कमरेवर हात देऊन म्हणाला, बोल ना गाई, काय झालं? आणि जानकी तिकडून रागात म्हणाली, रोहित कुठे आहेस तू? पटकन घरी ये. रोहित म्हणाला, काय झालं आई, तू चिडली का आहेस? जानकी म्हणाली, रोहित तू जसा असशील तसा आधी घरी ये. रोहित म्हणाला, अगं पण झालंय काय ते तरी सांग. जानकी म्हणाली, काय झालं? अरे त्या मुलीला जिला इतकी डोक्यावर बसवत होतो, घरात परत आणण्याचा विचार करत होतो, तिनं बघितलं का कशी सूर्यवंशी घराण्याची अब्रू वेशीवर टांगायचं धरलं आहे. रोहित काहीच न कळून मला, आई कोणाविषयी बोलतेस तू? जानकी म्हणाली, राणी, मी राणीविषयी बोलते. रोहितनं राणीकडे बघितलं आणि म्हणाला, आई आता तिनं काय केलं? जानकी म्हणाली, काय केलं? न्यूज बघ जरा, मग कळेल तुला काय केलं तिनं. मी तिला जाच करते, मी तिला डोळ्यांच्या इशाऱ्यावर नाचवते, मी अन्न पाणी खायला देत नाही का तिला? तिचा गैरफायदा घेतला आणि तिला माहेरी सोडलं असं स्टेटमेंट देते ती मुलगी, ते सुद्धा प्रेसवाल्यांसमोर. आणि पोलिसांची मदत मागते, महिला आयोगाची मदत मागते. इतका अन्याय केला का मी तिच्यावर? इतकी आपल्याच घराण्यावर शिंतोडे उडवते? अशी सून काय कामाची? आता तिला कधीच परत आणायचं नाही. आणि हे ऐकून रोहित निराश झाला आणि त्याला खूप मोठा धक्काही बसला. आणि तो म्हणाला, मग आई पण पूजा? जानकी म्हणाली, पूजाला मी आणि तुझे बाबा बसतोय आणि मला काहीही कळत नाही. तुझे बाबासुद्धा खूप अस्वस्थ आहेत.
तू पटकन घरी ये. असशील तसा. काही गरज नाही तिच्या मागे पुढे फिरायची. गेली ना तर जाऊ दे. आधी आपल्या घराण्यावर लागलेला कलंक निस्तरावा लागेल. समाजामध्ये थू होत आहे आपली फक्त तिच्यामुळे. असं म्हणून जानकीने कॉल ठेवला. रोहितनं राणीकडे खूप चकित होऊन बघितलं. राणीला तर काहीच कळत नव्हतं की नक्की झालंय काय. आणि राणी म्हणाली, काय हो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? बाबांची तब्येत तर ठीक आहे ना? आणि रोहितनं आता न्यूज लावल्या आणि त्याला दिसलं की राणी स्पष्ट दिसत होती त्यामध्ये आणि म्हणत होती की माझ्या माहेरी राहते मी आणि ते लोक अन्याय करतात वगैरे, माझा फायदा घेतला, असंच छोटी छोटी वाक्य होती तिची त्यामध्ये. पण पुढचं काही नव्हतं आणि मध्येच कट व्हायचं आणि बाकीचं सगळं मात्र तेलमीठ लावून रिपोर्टरच बोलायचे स्वतःच आणि म्हणायचे, बघा सूर्यवंशी खानदानात कशा प्रकारे सुनांवर अन्याय केला जातो. दिसतं तसं नसतं. बडा घर पोकळ वासा. आम्ही गरीब श्रीमंत मानत नाही असं म्हणायचं आणि गरीब सुनांवर घरात अन्याय करायचा. असं काही बाई म्हणून जानकीवर जास्त टीका केली जात होती. कारण आता संग्रामराजे शिर्केनं जानकीलाच टार्गेट करायचं ठरवलं होतं. आणि असंच यांनी त्यांच्या थोरल्या सुनेला सुद्धा माहेरी पाठवलं होतं असं काही बाई म्हणायचे रिपोर्टर. आणि रोहितचं डोकं सरकलं. आधीच त्याला घराण्याची इज्जत खूप प्यारी होती. पक्का राजकारणी होता तो. मर्यादा बायकांनी सांभाळली पाहिजे घरातली अशा विचारांचा होता. सुनांनी कसं राहायचं असतं, त्यांचं कर्तव्य काय असतं, घराण्याची आबरू कशी जपायची असती हे तो राणीला सारखा बजावून सांगत होता. माझी बायको म्हणून नाही पण या घराण्याची सून म्हणून नीट वाग, मर्यादा ओलांडू नको, असंच त्याचं ती म्हणणं होतं पहिल्यापासून. आणि त्यानं राणीकडे खूप रागात बघितलं. राणीला काहीच कळत नव्हतं आणि राणी म्हणाली, तुम्ही असं का बघताय, काय झालं? आणि रोहितनं तिच्या टी शर्ट आणि पॅन्ट तिच्या अंगावर फेकली आणि रागात म्हणाला, पटकन ड्रेस चेंज कर. राणी म्हणाली, पण का, काय झालं, आपण इथे थांबणार आहोत ना? रोहित रागात म्हणाला, अजिबात नाही, तू पटकन कपडे चेंज कर, मी तुला तुझ्या घरी सोडतोय, तुझ्या माहेरी. असं म्हणून त्यानं शर्टच्या गुंड्या लावल्या. राणी हिरमुसली, त्याच्याजवळ आली आणि मिठी मारायला गेली आणि लाडातच म्हणाली, सांगा ना सर, काय झालं? आणि रोहित म्हणाला, काय झालं बघायचं आहे का तुला? असं म्हणून त्यानं ते सगळं दाखवलं आणि राणीसुद्धा शॉक झाली आणि म्हणाली, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे नाही केलं, मी आपल्या घराच्या विरोधात असं कधीच बोलणार नाही. आणि रोहित म्हणाला, आपल्या नाही, माझ्या. आणि तू असं करशील मला कधीच वाटलं नव्हतं राणी. आणि आता आईनं सांगितले की तू पूजेलासुद्धा माझ्यासोबत बसणार नाहीस, तो मान तुला मिळणार नाही. आई खूप चिडली आहे, मला घरी जावं लागेल. राणी घाबरली आणि म्हणाली, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही ते तरी सांगा. आणि रोहित म्हणाला, तू म्हणतेस ना हे सगळं तू नाही केलं, मग जेव्हा हे सिद्ध होईल तेव्हाच माझा तुझ्यावर विश्वास बसेल. आणि तू हे का बोललीस मला माहीत नाही. तुला कोणी पैसे दिले होते का गं आमच्या विरोधात बोलायला? राणी म्हणाली, हे बघा सर, असलं काहीही बोलू नका. मी चुकूनही असं बोलणार नाही, भलेही मी तुमची बायको नसू द्या, पण मी त्या घराची अब्रू जपण्याचं काम कायम केलं आहे. रोहित म्हणाला, मग हे काय आहे? राणी म्हणाली, मला माहीत नाही. रोहित मला, अगं यात तू स्पष्ट दिसतेस आणि माहीत नाही म्हणतेस का? मग आता माझ्या घरी गेलं पाहिजे मला. तू पटकन कपडे चेंज कर. मग राणीनं सुद्धा कपडे चेंज केले, रागात येऊन खाली गाडीत बसली आणि ती सगळी तयारी तशीच राहिली. आणि पुन्हा एकदा दोघांचं मिलन होता राहिलं. रोहित आणि राणी येताना किती खुश होते दोघे. लाजत होते, कितीतरी स्वप्न होती त्यांच्या मनात. पण येताना परतीचा रस्ता मात्र दोघांनाही खायला उठला होता. रोहितनं मध्येच फोन केला आणि म्हणाला, प्रेसवाल्यांना ते सगळं थांबायला सांग, ही बातमी आणखीन पसरता कामा नये. असं म्हणून रोहितनं ती बातमी जाग्यावरच दाबली आणि त्यानं राणीकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. मग कचकन ब्रेक दाबला आणि रस्ता संपला. पण असं राणीला वाटलं की जातानाचा रस्ता संपत नव्हता, पण येतानाचा प्रवास किती लवकर संपला. आणि आपलं असंच नशीब आणि आपलं आयुष्य इतकं थोडंसं आहे का, इतकं छोटं सरांसोबतचं. मग त्यानं ब्रेक मारला आणि तिला म्हणाला, उतर खाली. आणि त्याच्या थंड आवाजानं ती भानावर आली. गुपचूप खाली उतरली. तिच्याकडे ढुंकूनही न बघता रोहित निघून गेला. राणीनं दरवाजा वाजवला. तिची आई म्हणाली, आता कोण आलं? आणि तिनं दरवाजा उघडला तर राणी होती. आई म्हणाली, राणी अगं तू तुझ्या घरी जाणार होती ना, तू परत कशी आली यावेळी? आणि राणी काहीच न बोलता गुपचूप बेडरूममध्ये गेली आणि तिनं तिचं सगळं काजळ पुसून टाकलं, लिपस्टिक पुसली आणि पालथी उशीवर पडून ढसाढसा रडायला लागली.